पंढरपूरच्या आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नांवर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन दिले। येणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी, आषाढी यात्रेस येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन 5 कोटी रुपये देत होते, परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी 10 कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली। तसेच पंढरपुरात प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना अशी मागणी मनसेच्या वतीने यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेसाठी यात्रा अनुदान म्हणून 10 कोटी रुपये देण्याचे संबंधितांना आदेश दिले आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला मदत करण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊन 4 वर्षे झाली, अद्यापपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाली नाही। प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बंद पडले आहे, तरी ताबडतोब प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चालू करून लाभार्थ्यांना घरे द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। यावेळी त्वरित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले। शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।